हॅलो एव्हरीवन, आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2020ची प्रश्नपत्रिका। आतापर्यंत आपण या अगोदर 3 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि ही आपली 4थी प्रश्नपत्रिका आहे। तेव्हा मग अजिबात वेळ न दवडता प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, विमर्श अध्यापन म्हणजे डॅश होय। अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, बी अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, सी अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया की अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया। येथे प्रश्नातच विमर्श अध्यापन म्हटलेलं आहे, त्यामुळे जिथं अध्ययन आहे तसे पर्याय क्रमांक डी आणि ए हे अगोदरच बाद होतील। त्यानंतर अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया नसून विमर्श अध्यापन म्हणजे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे। विमर्श म्हणजे चिंतनशील अध्यापनात विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाला महत्त्व असल्यामुळे ही चक्रीय प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून अध्यापनामध्ये कोणते घटक समाविष्ट करावेत हे कळून पुढील वेळी सुधारणा केली जाते। या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकाने डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे आणि पर्याय आहेत विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकाची आर्थिक स्थिती की पालकांमधील व्यक्तिभेद। शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे, कारण प्रत्येक विद्यार्थी भिन्न असतो आणि त्याची अध्ययनाची गरज देखील भिन्न असते। पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या डॅश चॅनेल्सचा समूह आहे आणि पर्याय आहेत ए 32 DTH, बी 24 DHT, सी 7 THD की डी 12 TDH। यातील कोणताही पर्याय अचूक नाही। याचे अचूक उत्तर आहे 34 DTH चॅनल्स। DTH म्हणजे डिरेक्ट टू होम, उपग्रहाद्वारे प्रक्षेपण केले जाते आणि स्वयंप्रभा हा 34 DTH चॅनल्सचा समूह आहे। प्रश्न क्रमांक 4, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅशचा समावेश होतो। ए व्हाईट बोर्ड, बी स्मार्ट बोर्ड, सी डिजिटल बोर्ड की डी त्रिमितीय प्रतिकृती। आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी त्रिमितीय प्रतिकृती। प्रश्न क्रमांक 5, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला डॅश म्हणतात। नोंदवही तपासणे, दैनंदिन शेरे, मूल्यमापन की मूल्यांकन। मूल्यांकन हे अध्यापन अध्ययनापूर्वी केले जाते। मूल्यमापन अध्यापनानंतर केली जाणारी प्रक्रिया आहे। पर्याय सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। सॉक्रेटिसने सत्यशोधनाची डॅश पद्धती दिली, एक प्रायोगिक, बी निरीक्षण, सी चिकित्सा की डी संवाद। सॉक्रेटिस त्याच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच उत्तरे मिळवून संवादातून ज्ञानप्राप्ती होते असे सांगत असे, त्यामुळे सॉक्रेटिसने सत्यशोधनाची संवाद ही पद्धती दिली। पर्याय डी। प्रश्न क्रमांक 7, प्रायोगिक संशोधनाचा हेतू डॅश हा असतो। ए चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, बी चलांचे वर्णन करणे, सी सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे की डी प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 8, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना डॅश असे म्हणतात आणि पर्याय आहेत ए उद्दिष्टे, बी परिमर्यादा, सी गृहीतके, डी परिकल्पना। संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना परिमर्यादा असे म्हणतात। संशोधनाच्या परिमर्यादा चले, स्तर, आकार, पद्धती, साधने, तंत्रे याबाबत असू शकतात। कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वें शततमाक आणि डॅश सारखेच असतात। ए मध्यमान, बी मध्यांक, सी चतुर्थक विचलन की डी प्रमाण विचलन। याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी मध्यांक। मध्यांक हे दिलेल्या माहितीच्या नमुन्याचे खालच्या अर्ध्या भागापासून वरच्या अर्ध्या भागाला वेगळे करणारे मूल्य असते, तसेच त्यास दिलेल्या सांख्यिकीय माहितीचे मध्यमूल्य मानले जाऊ शकते व ते 2 समान भागात विभाजित करते, त्यामुळे पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल। आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेले सेट नेट पेपर अनिवार्य पेपर 1चे माझे स्वलिखित पुस्तक आहे। यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण दिलेले आहे आणि या प्रश्नात आपण पाहिल्याप्रमाणे
मध्यमान, मध्यांक, चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन या सर्व पर्यायांचे तिथं अगदी प्रॉपर असं विश्लेषण मी दिलेलं आहे. आपल्यापैकी कोणालाही हे पुस्तक हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा त्यावर दिलेल्या ॲड्रेसवर संपर्क साधून पुस्तक मागवू शकतात. आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे डॅश आहे. नैतिक, अनैतिक, मान्य की योग्य. या प्रकाराला वाङ्मय चौर्य असे म्हणतात. संशोधन लेखातील संदर्भ घेणे वैध असते, परंतु त्याचे श्रेय संदर्भ सूचित देणे गरजेचे असते. तसे न केल्यास ते अनैतिक ठरते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर डॅशवर भर देतात. ग्राहकाच्या वर्तन बदलावर, संदेशावर, अवबोधावर की डी प्रेषकावर. मिलर यांनी संप्रेषणाची व्याख्या करताना म्हटलेले आहे, ज्या प्रक्रियेत प्रेषक ग्राहकाला संदेश पोहोचवून त्याचे वर्तन बदल घडवून आणण्यात यशस्वी होतो त्यास संप्रेषण असे म्हणतात. आणि या व्याख्येवरून ग्राहकाच्या वर्तन बदलावर मिलर भर देतो. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17. संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमिक कार्य पुढीलप्रमाणे असतात. संग्रहण, सुसूत्रीकरण, संकेतीकरण, प्रक्षेपण. बी आहे ग्रहण, निसंकेतीकरण, अन्वय, प्रक्षेपण. सी आहे ग्रहण, सुसूत्रीकरण, निसंकेतीकरण, प्रक्षेपण. आणि डी आहे संकेतीकरण, सुसूत्रीकरण, निसंकेतीकरण, प्रक्षेपण. प्रेषकाची जी क्रमिक कार्ये आहेत ती आहेत संग्रहण, म्हणजे सर्वप्रथम माहितीचा संग्रह करणे, संकलन करणे. तत्पश्चात येते ते सुसूत्रीकरण, माहितीचा क्रम निश्चित करणे. त्याच्यानंतर संकेतीकरण, संकेत निश्चित करणे. आणि डी प्रक्षेपण म्हणजे सादरीकरण. आणि ग्राहकाची क्रमिक कार्ये असतात ग्रहण, माहिती, संदेश लक्षपूर्वक ग्रहण करणे, ऐकणे. निसंकेतीकरण करणे, म्हणजे संकेताचा अर्थ लावणे. तदनंतर अन्वय, शब्दांचा तार्किक अर्थ लावणे. समाज, संस्कृतीनुरूप भिन्नत्व याच्यात असते. आणि प्रक्षेपण, संदेशातून ग्राहकाला अभिप्रेत अर्थाचे सादरीकरण. पर्याय ए संग्रहण, सुसूत्रीकरण, संकेतीकरण आणि प्रक्षेपण हे संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाचे प्रमुख कार्य असतात. संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व डॅश हे घटक आहेत. आणि पर्याय आहेत गोंधळ, माध्यम, अडथळे की प्रत्याभरण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी माध्यम. संप्रेषण चक्रामध्ये प्रेषक, संदेश, माध्यम आणि ग्राहक हे 4 महत्त्वाचे घटक असतात. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते. आणि पर्याय आहेत व्यक्तिगत संप्रेषण, औपचारिक संप्रेषण, क्षैतिज संप्रेषण का अनौपचारिक संप्रेषण. या प्रश्नाचे उत्तरपत्रिकेत सी क्षैतिज संप्रेषण असे दिलेले आहे, परंतु मला हे उत्तर चुकीचे वाटते. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ज्यावेळी सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित संप्रेषणाचे प्रकार केले जातात त्यावेळी ते 4 प्रकार होतात. व्यक्तिगत संप्रेषण, यामध्ये एकटा व्यक्ती स्वतःशी संवाद साधतो ज्याला आपण चिंतन म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आंतरव्यक्ती किंवा संप्रेषण, 2-3 व्यक्ती परस्परांशी संवाद साधतात. त्यानंतर समूह संप्रेषण, समूहातील चर्चा, उदाहरणार्थ स्टाफ मीटिंग. आणि चौथा याच्यातला प्रकार असतो तो म्हणजे जनसंपर्क किंवा जनसंप्रेषण, मोठ्या समूहातील चर्चा, उदाहरणार्थ पंतप्रधानांचे देशातील जनतेसाठीचे भाषण. प्रश्न क्रमांक 20. बहुसंख्य श्रोते, बहुजिन्सी श्रोते, विस्तारित श्रोते व डॅश ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये होत. आणि पर्याय आहेत निरक्षर श्रोते, गोंधळाचा अडथळा, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव की डी प्रभावी माध्यम. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. समूह माध्यमात प्रत्यक्ष प्रत्याभरण शक्य होत नाही कारण त्यासाठी योग्य माध्यमाची उपलब्धता नसते. प्रश्न क्रमांक 21 हा संचावर आधारित आहे. खालील संचनिहाय राशी XYZ विचारात घ्या ज्यामध्ये Y संयोग, छेद सुपरस्क्रिप्ट आणि पूरक संच दर्शवतात. यामध्ये XYZ च्या किमती दिलेल्या आहेत आणि यापैकी कोणते विधान सत्य आहे हे विचारलेले आहे.
आणि पर्याय आहेत ए कोणत्याही दोन राशी सारखा संच दर्शवित नाहीत, सर्व तीनही राशी सारखा संच दर्शवितात. पर्याय सी आहे फक्त एक्स आणि झेड राशी सारखा संच दर्शवतात की फक्त वाय आणि झेड राशी सारखा संच दर्शवितात. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फक्त एक्स आणि झेड राशी सारखा संच दर्शवितात. प्रश्न क्रमांक 22. पुढे दिलेल्या 3 रंगांचे हिरव्या जी, निळ्या बी म्हणजे ब्ल्यू आणि लाल आर म्हणजे रेड खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. यात एक्स बरोबर जी जी बी आर बी आर आर बी बी आर, वाय बरोबर जी बी आर आर बी आर बी बी आर जी आणि झेड बरोबर आर बी बी आर जी जी बी आर बी आर या प्रकारच्या माळा बनवलेल्या आहेत. आणि येथील कोणत्या 2 माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर. आणि पर्याय आहेत पर्याय ए एक्स आणि वाय, पर्याय बी वाय आणि झेड, पर्याय सी एक्स आणि झेड आणि डी कोणत्याही 2 माळा सारख्या होणार नाहीत. येथे एक्स वाय झेड या माळा दिलेल्या आहेत आणि त्याच्यात कोणत्या रंगाचे किती खडे आणि कोणत्या क्रमाने आहेत ते दिलेले आहेत. या माळांमधील खड्यांचा क्रम विचारात घेता पहिला आणि शेवटचा खडा शेजारी ठेवल्यावर एक्स आणि झेड या 2 माळा सारख्याच होतील, म्हणून पर्याय सी हा या प्रश्नाचा अचूक पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 23. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किलोग्रॅममध्ये किती. आणि पर्याय आहेत 74, 71, 75 की 100. येथे मुलांचे एकूण वजन आपण काढूया. 25 मुले आहेत आणि त्यांचे सरासरी वजन आहे 22 किलो, म्हणून मुलांचे एकूण वजन बरोबर 25 गुणिले 22 बरोबर 550 किलोग्रॅम. नावाड्यासह मुलांचे एकूण वजन, नावाड्या धरल्यावर एकूण व्यक्तींची संख्या होईल 26, म्हणून 26 गुणिले 24 बरोबर 624 किलोग्रॅम. याच्यात नावाड्याचं वजन येईल 624 वजा 550 बरोबर 75 किलोग्रॅम आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमूग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे. ए 50, बी 60, सी 120 की डी 75. दयानंदचे एकूण शेत एक्स एकर असेल असे मानू, म्हणून ऊसाचे क्षेत्र बरोबर x/3, भुईमुगाचे क्षेत्र x/4 या सर्वांची बेरीज करू. x/3 अधिक x/4 अधिक 25 बरोबर x आणि हे समीकरण सोडवले असता आपल्याला उत्तर मिळेल x बरोबर 60 आणि म्हणून दयानंदचे एकूण शेत आहे 60 एकर, पर्याय बी. प्रश्न क्रमांक 25. किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षांसाठी दशांश ₹14 व्याजदराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5,458.32 मिळतील. आणि पर्याय आहेत 4,120, पर्याय बी 3,300, पर्याय सी 4,200 की पर्याय डी 4,400. या उदाहरणात आपल्याला काळ दिलेला आहे 2 वर्ष, व्याजदर 14%, एकूण रक्कम म्हणजेच रास दिलेली आहे 5,458.32 आणि मुद्दल काढायची आहे. तर सूत्र आहे यासाठी ए बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 आणि याचा आर घात. या सूत्रामध्ये किमती टाकल्या असता आपल्याला उत्तर मिळेल 4,200 आणि म्हणून 4,200 रुपये रकमेची गुंतवणूक 2 वर्षांसाठी दशांश ₹14 व्याजदराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5,458.32 रुपये मिळतील. पर्याय क्रमांक सी 4,200. प्रश्न क्रमांक 26. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे. अनिल श्वेताच्या मागे आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रवेश करण्याचा बरोबर क्रम आहे. आणि पर्याय दिलेले आहेत अनिल श्याम किरण श्वेता, पर्याय बी श्वेता श्याम अनिल किरण, पर्याय सी श्वेता अनिल श्याम किरण की पर्याय डी अनिल श्वेता श्याम किरण. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी श्वेता अनिल श्याम किरण. प्रश्न क्रमांक 27. जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वांच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल. आणि पर्याय आहेत EBHK, ECIL, EHIK
की ECHK? इथे संख्या मालिकेत एल या अगोदरचे लेटर के सोडून जे, ओ अगोदरचे लेटर एन सोडून एम, एन नंतर अगोदरचे लेटर एम सोडून एल, क्यू अगोदरचे लेटर पी सोडून ओ यानुसारच जीचा ई, डीचा बी, जेचा एच आणि एमचा के म्हणून पर्याय क्रमांक EPHK हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो? विधान: सर्व प्राणी मरते आहेत, मनुष्य एक प्राणी आहे, प्रत्येक मनुष्य मरते आहे. हे विधान डॅश प्रमाणाचे आहे? पर्याय आहेत ए प्रत्यक्ष, बी अनुमान, सी उपमान की डी अर्थापत्ती. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी अनुमान. आपण या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये या सर्व प्रमाणांचे विश्लेषण पाहिलेले आहे आणि आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर आपण यावर एक शॉर्ट व्हिडिओ निश्चितच बनवूया. कमेंटमध्ये तसे तुम्ही मला सांगू शकता. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनांमधील बरोबर संबंध दर्शवते? स्त्रिया, बहिणी, माता. आणि पर्यायासाठी आकृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये स्त्रिया, बहिणी किंवा माता असू शकतात, तसेच बहिणी आणि माता देखील असू शकतात, परंतु स्त्रिया याच बहिणी आणि माता किंवा बहिणी किंवा माता असू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1. सर्व खेळाडू रागीट आहेत. विधान 2. काही राजकारणी रागीट आहेत. आणि निष्कर्ष आहेत. पहिला निष्कर्ष: काही राजकारणी रागीट नाहीत. निष्कर्ष 2. काही खेळाडू राजकारणी आहेत. आणि संकेत आहेत पर्याय ए 1 फक्त, बी 2 फक्त, सी 1 आणि 2 दोन्हीही आणि डी 1 आणि 2 दोन्हीही नाही. दिलेल्या विधानांवरून वेन आकृती काढून घेतली असता पर्याय क्रमांक डी 1 आणि 2 दोन्हीही नाही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे पुढील आकृतीवर आधारलेले आहेत आणि या आकृतीत ABC या कंपनीच्या सन 2011 ते 15 या काळातील एका ठराविक वस्तूंची लाखांमधील निर्यात व त्यापासून निर्माण झालेल्या कोटी रुपयांमधील महसूल दाखवलेला आहे. यावर आधारित प्रश्न क्रमांक 31 आहे. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? आलेखात दिलेल्या माहितीवरून निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती किती होते ते काढू. 2011 मध्ये 2, 2012 मध्ये 3, 2013 मध्ये 2.3, 2014 मध्ये 2 आणि 2015 मध्ये 1.6. यावरून पर्याय क्रमांक ए 2012 मध्ये सर्वाधिक किंवा कमाल म्हणजे 3 इतकी महसूल निर्मिती झालेली आहे. 3 म्हणजे 3 लाख आणि म्हणून पर्याय क्रमांक ए 2012 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. 2011 ते 2015 या काळातील प्रतिवस्तू सरासरी महसूल निर्मिती किती आहे? आणि पर्याय आहेत 166 रुपये, 200 रुपये, 233 रुपये की डी 300 रुपये. येथे महसूल निर्मिती 20 + 15 + 35 + 40 + 50 बरोबर 160 कोटी आणि निर्यात वस्तू संख्या आहे 80 लाख. म्हणून यांचा भागाकार करून घेतला असता आपल्याला उत्तर मिळेल 200 रुपये. सरासरी महसूल निर्मिती झाली 200 रुपये. पर्याय बी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 आणि 34 हे या पुढील माहितीवर आधारित आहेत आणि माहितीमध्ये 800 विद्यार्थ्यांपैकी मराठीत 320 विद्यार्थी नापास झाले, इंग्रजीत 300 नापास झाले, 150 हिंदीत नापास झाले, 125 मराठी व इंग्रजी दोन्हीत नापास झाले, 70 मराठी व हिंदी दोन्हीत नापास झाले, 60 इंग्रजी व हिंदी या दोन्ही विषयात नापास झाले, 30 विद्यार्थी तिन्ही भाषात नापास झाले. आणि यावर आधारित प्रश्न क्रमांक 23 आहे. फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती? पर्याय आहेत 125, 165, 250 की 255. प्रश्न दिलेल्या माहितीवरून याप्रमाणे वेन आकृती काढून घेतली असता अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं सोपं जातं. यावरून फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या असेल 40 + 95 + 30 बरोबर 165. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34. फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती? आणि पर्याय आहेत
ए 195, बी 165, सी 350 की डी 255. आणि अगोदरच्या प्रश्नात काढून घेतलेल्या आकृतीवरून 155 अधिक 50 अधिक 145 बरोबर 350 आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय सी 350. प्रश्न क्रमांक 35. पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे आणि या माहितीवरून सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आहेत ए, बी, सी की डी. उदाहरणातील माहितीवरून ए राज्याचे लोकसंख्येची घनता काढून घेऊ. ती येईल 20 किलोमीटर पर स्क्वेअर. बी राज्याची पण 20 किलोमीटर पर स्क्वेअर. सी राज्याची घनता येईल 40 किलोमीटर पर स्क्वेअर आणि डी राज्याची लोकसंख्येची घनता येते 60 किलोमीटर पर स्क्वेअर. यावरून सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे डी. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. भारत सरकारने 1997च्या कायद्याने गठीत केलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. भारताच्या दूरसंचार संबंधित व्यापाराला नियंत्रित करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून आताचे अध्यक्ष डॉक्टर JS शर्मा आहेत. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 37. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला आणि पर्याय आहेत ए 2005, बी 1980, सी 2000 की डी 1990. माहिती तंत्रज्ञान कायदा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट किंवा IT ॲक्ट 2000 कायदेशीर व्यवहार नियंत्रित करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आणि याच्यात सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 या वर्षी अस्तित्वात आला. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी 2000. प्रश्न क्रमांक 38. भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली आणि पर्याय आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बी अनिल काकोडकर, सी रघुनाथ माशेलकर की डी विजय भाटकर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी विजय भाटकर. विजय भाटकर यांनी CDAC परमची निर्मिती केली. CDACचा फुल फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग पुणे. यात APJ अब्दुल कलाम हे भारतीय अंतराळ अभियांत्रिक संशोधक आहेत. ते माजी राष्ट्रपती देखील होते. अनिल काकोडकर हे अणुशास्त्रज्ञ असून भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी राहिलेले आहेत. रघुनाथ माशेलकर यांनी हळद बासमती तांदळाचा पेटंट भारताला मिळवून दिला आणि औद्योगिक संशोधन महामंडळ CSIR या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी विजय भाटकर. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? ए पवित्र, बी सरळ, सी सारथी की डी शालार्थ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी सरळ. सरळचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यात केली जाते. प्रश्न क्रमांक 40. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? ए नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, बी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सी सेंट्रल डाटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज की डी डिजिटल विद्या. उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत 28 घटकांचा समावेश होतो. एक दुसरं स्वयंप्रभा, त्यानंतर NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, NDL नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, ई शोधसिंधू, व्हर्च्युअल लॅब्स, ई यंत्र, टॉक टू अ टीचर प्रोग्राम, ई आचार्य, ई कल्प, FOSS, EE विद्वान, स्पोकन ट्युटोरियल, बादल, GIAN म्हणजेच ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क्स, NIRF म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, इम्प्रिंट, साक्षात, ARIIA म्हणजेच अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशनल इनोव्हेशन अचिव्हमेंट्स, नो युवर कॉलेज, डिजिलॉकर, NPTEL म्हणजे द नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग, ऑस्कर, शोध गंगोत्री, VLE म्हणजे व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट, टेक्स्ट ट्रान्झिशन ऑफ व्हिडिओ कंटेंट, SOST, OOTS, EPG पाठशाला. हे ते 28 घटक आहेत आणि यामधील पर्याय क्रमांक बी म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल.
प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? पर्याय आहेत: ए. शेतातील, बी. रासायनिक, सी. पेंट आणि डी. बॅटरीज. शेतातील कचरा हा सेंद्रिय खत बनवण्याच्या कामी येतो. रासायनिक, पेंट, बॅटरीज यातून निर्माण होणारा कचरा हा मानवी आरोग्यास हानिकारक असतो. पर्याय ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. सन 1992 मध्ये डॅश येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. पर्याय आहेत: ए. रिओ दी जानेरो, बी. स्टॉकहोम, सी. पॅरिस की डी. जोहान्सबर्ग. 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे, 1972 स्टॉकहोम येथे, 2015 पॅरिस येथे, 2002 जोहान्सबर्ग आणि 2021 नवी दिल्ली येथे ही परिषद भरली होती. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 43. मानवी व प्राणी पेशी अवयव व दूषित शरीर अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट डॅशच्या सहाय्याने लावावी? ऑटोक्लेव्हिंग, मायक्रोवेव्ह, कंपोस्टिंग की इन्सिनेटेशन. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. इन्सिनेटेशन. यात मानवी व प्राणी अवयव विल्हेवाट लावण्यासाठी जाळून टाकणे ही पद्धत वापरतात. घनकचऱ्याची घनता कमी करण्यासाठी पद्धती उपयुक्त असून सेंद्रिय कचरा व हॉस्पिटल वेस्टसाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 44. डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण? एक. वृक्षाचा ऱ्हास, बी. मातीचा ऱ्हास, सी. डोंगरकडा कापणे की डी. वरील सर्व. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व कारणांमुळे डोंगरी भागात दरडी कोसळतात. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र डॅश या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे? एक. ग्वालपहरी गुरुग्राम, बी. बेंगळुरू, सी. दुबई की डी. नैरोबी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ग्वालपहरी गुरुग्राम. यानंतरच्या सलग 3 प्रश्नपत्रिकांमध्ये याच विषयावरचा, या घटकावरचा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 46. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला डॅश इतकी वर्षे गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे? आणि पर्याय आहेत: ए. 12, बी. 24, सी. 6 की डी. 8. उत्तरसूचीत पर्याय ए. 12 वर्ष दिलेले आहे, परंतु बहुतांश पुस्तकात हा कालावधी 12 वर्षे स्नातक, 24 वर्षे वसू, 36 वर्षे रुद्र आणि 48 वर्षे यानंतर आदित्य ही पदवी दिली जात असल्याबाबतची नोंद आहे. परंतु उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पर्याय ए. 12 वर्षे. प्रश्न क्रमांक 47. विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 साली जो स्थापन झाला होता त्याने विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून डॅश इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे? आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए. 180, बी. 200, सी. 220 की डी. 240. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. 180 दिवस. प्रश्न क्रमांक 48. उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका डॅश ही होय? ए. संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे, बी. विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे, सी. विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे की डी. विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे. UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग हे भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. या आयोगाची स्थापना 28 डिसेंबर 1953 रोजी करण्यात आली आणि 1956च्या कायद्यानुसार याला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. उच्च शिक्षणाचे नियोजन करणे, त्या शिक्षणाचा कस सुधारून ते राष्ट्राच्या गरजा भागवण्यास समर्थ व्हावे म्हणून विद्यापीठांना अनुदाने मंजूर करणे व त्यांचे वाटप करणे हे याचे प्रमुख कार्य आहे. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 49. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था डॅश या ठिकाणी स्थापित आहे? आणि पर्याय आहेत ए. नागपूर, कलकत्ता, पणजी की चेन्नई. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नीरीची स्थापना नागपूर येथे 1958 साली झाली. 5 क्षेत्रीय प्रयोगशाळा चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथे आहेत. सध्याचे अध्यक्ष डॉ. अतुल वैद्य हे आहेत. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्या अखत्यारीत असलेली ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर शहरातील नेहरू मार्गालगत स्थित आहे. पर्याय ए. नागपूर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार डॅश हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे? पर्याय आहेत ए. स्त्री शिक्षण, बी. पर्यावरण अभ्यास, सी. माहिती तंत्रविज्ञान की डी. मूल्य शिक्षण.
MC मेहता विरुद्ध भारत 1991 या खटल्यात दिलेल्या निवाड्यानुसार पर्यावरण अभ्यास हा विषय अनिवार्य करण्यात यावा असे सांगितले होते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय बी, पर्यावरण अभ्यास. याबरोबरच या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आपले पाहून झालेले आहेत. ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची PDF आपल्याला हवी असल्यास कमेंटमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कळवा, ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. व्हिडिओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक, शेअर करायला विसरू नका आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा आपल्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.